EPS 95 पेन्शनधारकांचा 15वा संसदेचा रिपोर्ट आला आणि त्यानंतर बऱ्याच न्यूज चॅनल असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 2000 होणार किंवा 7500 होणार, तर काही मीडियाच्या माध्यमातून 10,000 होणार, असं बरेच न्यूज किंवा अपडेट समोर आलेल्या आपण बघितलेले असतील. परंतु काही न्यूज चॅनल असे आहेत की जे टॉपचे न्यूज चॅनल आहेत, ज्यांचा सरकारशी कॉन्टॅक्ट आहे. असे जर न्यूज चॅनलचे आपण न्यूज पाहिलं तर त्या न्यूज नेमक्या काय आहेत, अपडेट नेमकं काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे, या पेन्शन वाढी संदर्भात सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याच्या याच रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. म्हणून अशा 4 अपडेट समोर आलेले आहेत की EPS 95 पेन्शनधारकांना त्या माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जे संसदीय समितीचा 15वा रिपोर्ट आला, या 15व्या रिपोर्टमध्ये EPS 95 पेन्शनधारकांची जे पेन्शन वाढीची अपडेट आहे ते अपडेट या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली होती. त्यामुळे हा रिपोर्ट तितकाच महत्त्वाचा असला तरी मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या अपडेट आहेत ते सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येक अपडेट EPS 95 पेन्शनधारकांना माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की ज्या मोठ्या 3 अपडेट आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहेत. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर पाहूयात सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मोठमोठे न्यूज चॅनल आहेत, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोणत्या अपडेट नेमक्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामधून EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही कितीपर्यंत वाढू शकते. काही चॅनलच्या माध्यमातून 2000, तर काही चॅनलच्या माध्यमातून 7500, तर काही चॅनलच्या माध्यमातून 10,000 असे सुद्धा अपडेट समोर आलेले आहे. तर या अपडेट काय आहेत थोडक्यात आपण पाहूयात. तर पहिला अपडेट आहे न्यूज चॅनल सर्वात मोठा इंडियाचा इंडिया टुडे, याचं बिग EPFO अपडेट म्हणून आलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मिनिमम पेन्शन मे राईज 7.5, म्हणजे मिनिमम पेन्शन EPS 95 पेन्शनधारकांची हे 7,500 पर्यंत होऊ शकते. तसेच PF धारकांना PF हा ATMच्या माध्यमातून विड्रॉलसुद्धा करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरी जे अपडेट आहे ती BNet या महत्त्वपूर्ण एक सोशल मीडिया चॅनल आहे, याच्या माध्यमातून आलेले आहे. यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की EPFO मिनिमम पेन्शन हाईक, म्हणजे EPFO जी पेन्शन आहे यांच्या संदर्भात एक अपडेट आलेलं आहे. EPFO म्हणजेच EPS 95 पेन्शन रायसेस अप टू 7,500, म्हणजेच 7,500 होऊ शकते. त्यांनी खाली हेही एक्सप्लेन केलेलं आहे की EPFO मिनिमम पेन्शन हाईकमध्ये अहेड द बजेट 2025 ऑफ द बजेट EPS 95 पेन्शन्स रिलीफ वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा प्रेस घेतली होती, बजेट 2025चं घोषित झालं, त्यानंतर एक प्रेस घेतली होती. त्यामध्ये सुद्धा त्यांना EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात क्वेश्चन करण्यात आले होते. तेव्हा त्यावेळी त्यांनीही सांगितलं होतं की आमचा यावरती काम चालू आहे आणि लवकरच त्यांची जी उचित मागणी आहे ती उचित मागणी आम्ही पूर्ण करू, असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. आणि याच संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण रिपोर्ट हा BNet या न्यूज चॅनलने दिलेला आहे. त्यानंतर तिसरी अपडेट आहे द इकॉनॉमिक टाइम्स, हा इंडियातील नंबर 1चा एक न्यूज रिपोर्ट आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की हाईक इन अ मिनिमम EPS 95 पेन्शन्स ऑफ RS 1000 अंडर कन्सिडरेशन ऑफ EPFO नो हू विल बी बेनिफिट्स अँड हाऊ, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की मिनिमम पेन्शन EPS 95 पेन्शनधारकांना 1,000 मिळते, परंतु त्यांच्यासाठी ही बेनिफिशियली आहे का, त्यांच्या यावरती उदरनिर्वाह होऊ शकतो का, याचा सरकारनेही विचार करावा असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यांची पेन्शन ही मिनिमम 7,500 रुपये, म्हणजे 7,500 करावी असं सुद्धा यामधून या न्यूजच्या माध्यमातून रिक्वेस्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा रिपोर्ट आहे BT मनी टुडे या न्यूज रिपोर्टचा आहे. यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की बिग रिलीफ ऑफ EPS 95 पेन्शनर्स गव्हर्नमेंट मे हाईक पेन्शन्स फ्रॉम 1,000 टू डॉट सांगितलेलं आहे. आणि त्यांनी खाली हेही सांगितलेलं आहे की ही पेन्शन तुम्ही 1,000 वरून ही ती 7,500 करावी असं सुद्धा BT मनी टुडे या भारतातील सर्वात मोठा चॅनल आहे याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जे EPS 95 पेन्शनधारकांची अपडेट आहे ती मोठमोठे जे न्यूज रिपोर्ट आहेत किंवा जे न्यूज
चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यानंतरचा न्यूज 18चा रिपोर्ट आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म 121 ई प्रतापी पोर्टल EPS 95 पेन्शन्स रिव्ह्यू नो विकी बोर्ड EPFO अपडेट्स फॉर 2026. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे EPFOचे जे 121वा ई प्रतापी पोर्टल जे आहे याच्यावरती EPS 95 पेन्शनधारकांचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू जे कीवर्ड्स आहेत ते त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन आहे ती 1000वरून म्हणजेच 1000वरून 7500 वरती करावे म्हणजे 7500 रुपये करावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरची पुढचं अपडेट आहे ती म्हणजे जी बिझनेस या चॅनलच्या माध्यमातून जी बिझनेसमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे की EPFO पेन्शन बूस्ट लाईकली गव्हर्नमेंट मे राईस मिनिमम पेन्शन्स इज अ बिग रिलीफ. म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढीची 7500 रुपयाची मागणी आहे ती गव्हर्नमेंटने लवकर पूर्ण करावी असं सुद्धा या रिपोर्टच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण ही 4 रिपोर्ट पाहिले. या 4 रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे अपडेट पाहिले असतील. पहिली तर अपडेट आहे जी बिझनेसच्या माध्यमातून आलेली जी बिझनेसच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन आहे ती 1000वरून 7500 रुपये करा. त्यानंतर BT मनी या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की EPS 95 पेन्शनधारकांची मिनिमम पेन्शन ही 1000वरून 10000 रुपये करा. तर एका चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 1000वरून 2000 रुपये होणार अशी सरकारमध्ये हालचाली चालू आहेत किंवा श्रम व रोजगार मंत्रालय आहेत याच्यावरती सुद्धा हालचाली चालू आहेत असं सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु या सर्वांच्या माध्यमातून जरी सांगण्यात आलेलं असेल तरी ऑफिशियल लेटर मात्र यांनी दाखवलेलं नाही. त्यामुळे जो 15वा रिपोर्ट होता संसदीय समितीचा या रिपोर्टनुसार गेलं तर या रिपोर्टमध्ये EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन आहे ती पेन्शन ही 1000वरून वाढवावी, त्यांची उचित पेन्शन मान्य करावी असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु त्यांनी ही फिक्स आकडा मात्र सांगितला नव्हता. काही चॅनलच्या माध्यमातून 2000, काही चॅनलच्या माध्यमातून 5000, काही चॅनलच्या माध्यमातून 10000पर्यंत सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. परंतु हे डिपेंड असणार आहे संसदीय समितीचा जो 15वा रिपोर्ट आला होता. जो 15वा रिपोर्ट हा 29 एप्रिलला आला होता. या रिपोर्टवरतीच ठरणार आहे की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शनची वाढ, पेन्शन वृद्धी ही कितीपर्यंत होऊ शकते. कारण या रिपोर्टची दखल ही श्रम व रोजगार मंत्रालयाकडून घेण्यात आलेली आहे. शिवाय वित्त मंत्रालयाकडून सौ निर्मला सीतारामन यांच्याकडून सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे डिपेंड असणार आहे की EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे ती वित्त मंत्रालयाकडून काय रिपोर्ट येतो, शिवाय श्रम व रोजगार मंत्रालयाकडून काय रिपोर्ट येतो याच्यावरती पूर्णपणे EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे ती डिपेंड असणार आहे. आता जे आपण रिपोर्ट पाहिलेले आहे हे रिपोर्ट बेसिकली तज्ज्ञांनी जी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती आहेत. परंतु याचं ऑफिशियल कोणतं लेटर असं आलेलं नाही. त्यामुळे ही त्यांची तज्ज्ञांनी केलेला अभ्यास किंवा त्यांना काहीतरी सरकारकडून आलेली माहिती असावी याच्यावर बेसवरती हे आलेले रिपोर्ट आहेत. त्यामुळे हे रिपोर्ट पूर्णपणे आपण 100% म्हणजेच खात्रीशीर आपण सांगू शकत नाही. परंतु 95% या रिपोर्टमध्ये पण काहीतरी तथ्य असू शकतं. कारण 2 दिवसामध्ये हे 4 रिपोर्ट आलेले आहेत. त्यामुळे या रिपोर्टमध्ये सुद्धा काहीतरी तथ्य असू शकतं. तर आपल्याला महत्त्वाचा रिपोर्ट असणार आहे तो म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांसाठी संसदीय समितीचा आलेला 15वा रिपोर्ट. त्या रिपोर्टची काही जरी अपडेट आलं तर आपल्या चॅनलवर पोस्ट केलं जाईल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रिपोर्टचं आलेल्या अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.